महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्क. सत्य बातमी, ठाम भूमिका. लोक खातात म्हणून गुटखा विकला जातो. मंत्री संजय सावकारे यांचं अजब विधान. मोक्काबाबतही व्यक्त केली भीती. गुटखा आणि तंबाखू बंदीच्या अंमलबजावणीवर बोलताना राज्याचे मंत्री संजय सावकारे यांनी केलेल्या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. लोक खातात म्हणून विक्रेते गुटखा आणि तंबाखू विकतात. लोकांनी खाणंच बंद केलं तर विक्रीचा प्रश्नच उरणार नाही, असं विधान त्यांनी केलं. तसेच घरगुती तंबाखू सेवन करणाऱ्यांवर मोक्का लावला तर ते अंगाशी येईल, अशी भूमिकाही त्यांनी मांडली. बेकायदेशीर गुटखा विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याऐवजी लोकांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेत तंबाखूचं सेवन टाळावे, असे आवाहनही त्यांनी केले. मात्र त्यांच्या या विधानामुळे सोशल मीडियासह राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्कसाठी अजय राजपूत, नंदुरबार. ज्या सिरियस गोष्टी आहे त्याच्यासाठी निश्चितपणे कठोर पावलं उचलली गेली पाहिजे. पण आपल्याकडे तंबाखू हा विषय जो खूप पुरातन काळापासून लोक वापरतात. आता त्याला घरगुती एखादी व्यक्ती तंबाखू खातो, त्याला मकोका लावायचा म्हटला तर तो अजून अंगाशी येणार. लोक खातात म्हणून विकतात. खाणं जर बंद केलं तर काही विषयच येत नाही. म्हणून आपण खाणाऱ्यांना प्रबोधन करून त्यांनी खाऊ नये, आपलं आरोग्य सांभाळावं, या मताचा मी